हॅलो नमस्कार. मी डॉक्टर प्रज्ञा संकेत मोरे, हे माझे मिस्टर संकेत मोरे नमस्कार. आणि सार्थ मोरे माझा एकुलता एक मुलगा. आम्ही तिघंजणं आता 3 दिवसापासून इथे आहोत. आमच्या एका मैत्रिणीने आम्हाला सांगितलं होतं की पराशरमध्ये तू जाऊन ये म्हणून. ती सोलो ट्रिपसाठी आली होती आणि तिने मलाही सांगितलं होतं की तू एकटी जाऊन ये, फार बरं वाटेल. तर माझं इनिशियली प्लॅन होतं की मी एकटीच येईन म्हणून. पण वेबसाईटवरच्या सगळ्या एकंदरीत जे सगळे फोटो गॅलरी बघितल्यानंतर माझा मुलगा आणि माझा नवरा या दोघांनाही असं वाटलं की अरे आम्ही पण यायला पाहिजे. तर थोडीशी शंका होती की आम्हाला तिघांसाठी इथे काय काय मिळेल की नाही. पण अत्यंत आश्चर्यकारकरित्या आम्हाला तिघांना वेगवेगळ्या गोष्टी मिळाल्या. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शांतता. लकीली आम्हाला अत्यंत कस्टमाइज एक्सपिरियन्स मिळाला, पर्सनलाइज. ही 4ही जणांची टीम मनोज दादांच्या मार्गदर्शनाखाली 4ही जणांच्या टीमने आमचं अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेतलेली आहे. उत्तम जेवण, उत्तम व्हेजिटेरियन जेवण. ज्यांना ज्यांना असं वाटतं की फक्त नॉनव्हेज जेवणानेच पाहुणचार होतो, त्या अजिबात नाही. आमचा त्याच्यामध्ये अपेक्षाभंग झाला. खूप सुंदर व्हेजिटेरियन जेवण होतं इथे. ईश्वरी आणि पुष्पा मावशी या दोघी अत्यंत छान जेवण करतात. तर त्यांच्या हातचं आम्हाला सुग्रास अन्न जेवण खायला मिळालं. टिपिकल जुन्नरची टेस्ट आहे. म्हणजे आम्ही कोकणातले असल्यामुळे आम्हाला या टेस्टची एवढी सवय नव्हती, पण काही काही पदार्थ खूप चांगले आम्हाला खायला मिळाले. दुसरी गोष्ट, शांतता खूप आहे एवढ्या सगळ्या एरियामध्ये. पूर्ण ग्रीनरी म्हणाल तर जमिनीमध्ये यांनी जे 15 वर्षापासून ॲग्रो टुरिझम चालवलं आहे, खूप सुंदररित्या हरित क्रांती मी म्हणेन की इथे घडवलेली आहे. ती शांतता मिळाली, उत्तम पोटासाठी अन्न मिळालं, बुद्धीला खुराक म्हणून सुंदर वाचनालय आहे, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत. सार्थने आणि संकेतने खूप चांगल्या चांगल्या पुस्तकांचा इथे अनुभव घेतला. आमच्या दृष्टीने पावसाचं पण वातावरण आलं होतं, त्यामुळे मळभामध्ये बसून हवा घेत घेत इथल्या वडाच्या झाडाखालच्या पाळण्यावरती आम्हाला खूप सुंदर अनुभव घेता आला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ज्या कारणाकरता आलेलो होतो इथे, वेगवेगळे ॲग्रो टुरिझम आम्ही बघितले. पण ती जी ऊब असते, मायेची ऊब, ही या चौघांकडनं जी काही मिळाली. आणि 5वं पिल्लू जे प्रणव आमचं, तर एवढा 3.5 वर्षाचा मुलगा आहे. काकू तुम्ही जाऊ नका, हे जे सांगत होता तो, खूप भारी होतं ते सगळं प्रकरण. आणि ॲग्रो टुरिझम वेगवेगळी बघितली. पण ॲक्च्युली शेतकऱ्यांची जी कम्युनिकेशन करण्याची संधी ही जी इथे जुन्नर गावामध्ये मिळाली, म्हणजे खऱ्या अर्थाने मनोजदादांनी कम्युनिटी टुरिझम जे काही सुरू केलेलं आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. कारण जनरली काय होतं, लोकं मोठे मोठे क्लेम करतात की हे आहे, ते आहे, ते आहे. पण तसं काही झालं नाही. 3-3.5 दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांना भेटलो. इथली लोकल जे व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आमची भेट झाली. इथली डेलिकसी ट्राय करायला मिळाली. आणि एकंदरीतच आमचा हा प्रवास या 3-4 दिवसाचा खूप सुंदर झाला. म्हणजे माझ्या अपेक्षेच्या बाहेरचा आहे तो. मी सगळ्यांना रिकमेंड करेन की तुम्ही इथे यायला हवं. खरंच ॲग्रो टुरिझम जर बघायचं असेल तर पराशर इज द बेस्ट प्लेस. मुंबई पुण्यापासून फार जवळ आहे. त्यामुळे क्विक प्लॅनिंग करता येईल. फार मोठं प्लॅनिंग करायची पण गरज नाही आहे. आणि मनोज दादा आणि नम्रताबद्दल काय सांगू, अत्यंत टॅलेंटेड कपल आहे. ज्या पद्धतीने त्यांनी हा सगळा शून्यातून हे सगळा हा कारभार उभा केलेला आहे. आणि आता तो ऑटो मोडवरती आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद दिवस जरी ते नसले तर ही 4 जणांची टीम आहे ती खूप चांगल्या पद्धतीने त्यांची आठवणही येणार नाही मनोज दादा आणि नम्रताची. एवढ्या चांगल्या पद्धतीने हा कारभार चांगला सांभाळत आहेत. माझा या उपक्रमासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही सतत येत राहू. म्हणजे आमचं आता हे कायमचं येण्याचं ठिकाण आहे. आमचे इथे जे काम करणारे जे मयूरदादा आहेत त्यांनी म्हटलं होतं तुम्ही आता ताई गावाला आलेला आहात, आम्ही तुमचे नातेवाईक आहोत. आणि ते त्यांनी सार्थ केलेलं आहे असं मी म्हणेन. एवढं बोलून मी माझा फीडबॅक सांगते. आता सार्थला काय वाटलं आहे सार्थ? हो, स्टार्टिंगमध्ये थोडंसं स्केप्टिकल होता. मला वाटलं नव्हतं की एवढं एंटरटेनिंग असेल का, काय मिळणार नाही करायला. पण अतिशय माइंडसेट चेंज झालं माझं की 3-4 दिवसात काय बघायला मिळालं, काय पीस मिळालं, क्वायट, निसर्ग, ते मला अतिशय आवडलं आहे आणि मला परत यायला आवडणार इथे. एक्सिलेंट. पराशर ॲग्रो टुरिझम बेस्ट आहे. आणि मयूर, शैलेश, ईश्वरी आणि काकूंची टीम खूपच छान. आणि त्यांनी आमचं छान आदर आतिथ्य केलं, प्रणव पण. आणि मी हे सांगेन की तुमच्या पुढच्या एन्डिवर्ससाठी ऑल द बेस्ट. आणि आम्ही पुन्हा पुन्हा इथं येत राहू. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.